विशालने घेतलेला सुरक्षेचा आढावा आपण बघत होतो, पण आता आपण थेट अयोध्येत जाऊया। माझे सहकारी आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, पण त्याआधी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने वेगवेगळे कलाकार हजेरी लावताना दिसतात। त्यापैकी एका खास जयपूरच्या कलाकाराने अनोखी कला सादर केली आहे। या संदर्भात विशालनी काय माहिती दिली आहे ती जाणून घेऊया। अयोध्येतल्या भक्तांच्या सगळ्या मांदियाळीमध्ये वैष्णवांच्या सगळ्या सुरात आपल्याला काही कलावंत देखील भेटतात, जे खरं तर खास काहीतरी असं करून जातात, ज्यातनं राम नाम, ज्यातनं राम सीता लक्ष्मण हनुमान यांच्याबद्दलची एक कला किंवा त्यांना एकत्रित करण्याचा एक भाग जो आहे तो समोर येताना दिसतो। काय नेमकं केलं आपण त्यांच्याशी बोलूया। जयपूरचे आर्टिस्ट है, कहाँ से हो आप? मैं जयपुर राजस्थान से हूँ। मैं पेशे से कलाकार हूँ। मैंने विश्व का पहला एक राम दरबार को अपने नज़रिए से, अपने भावनाओं से प्रकट करा है। इसको टनल बुक कहते हैं राम दरबार का। ये 3D पैटर्न है, बनाया गया है 7 लेयर्स में। इसको बनाने में मुझे 300 घंटे लगे हैं और 4 महीने की पूरी प्लानिंग लगी, कैसे इसको एक के पीछे एक लेयर्स को दिखाना है। बहुत कड़ी मेहनत लगी है और बहुत बारीकी से काम करा गया है। वाटर कलर से पेंट करा गया है। जी हाँ जी। तो मतलब एक बार खोल के दिखाएंगे किस तरह से दिखता है ये बिल्कुल स्प्रिंग पैटर्न है बनाया गया, जैसे हारमोनियम की जो स्प्रिंग होती है उस तरह का पैटर्न है। ये एनवलप में चला जाता है, 3D पैटर्न है। इसको आप जैसे ही निकालेंगे बाहर तो ये अपने आप एक्सपैंड हो जाएगा, ये अपने आप खिंच जाएगा। ये वाह वाह। कितने दिन लगे आपको इसको बनाने में? हाँ। पूरा 1 महीना लगा है, लगभग 300 घंटे लगे इसको बनाने में। और क्यों लगा आपको कि इस तरह का कुछ बनाया जाए? क्योंकि सर एक्चुअली मैं पेपर कभी पढ़ता नहीं हूँ, पर जब लास्ट ईयर जो है ना पेपर पढ़ने स्टार्ट करे, पेपर पढ़ता तो वैसे भी नहीं हूँ, पर जब भी देखा था हेडलाइन न्यूज़पेपर में राम मंदिर की आई है, तो उसी ने हिंट करा कि क्यों ना अपनी कला को, मैं कलाकार तो पहले से हूँ, तो क्यों ना अपनी कला को मैं राम दरबार में उसमें अपनी सहयोग करूँ। ही एक सेवा आहे, म्हणजे केवळ हे सगळे बनवून ते लोकांपर्यंत पोहोचवणार नाहीये, तर या माध्यमातून रामाबद्दलची त्यांची भावना, प्रभू श्रीरामाबद्दलचा असणारा त्यांचा जिव्हाळा जो आहे तो या 3D खास कलाकारीतनं त्यांनी पुढे आणलेला आहे। पुन्हा एकदा मी हे सगळं आपल्याला दाखवतोय, मी हे हातात घेऊन आपल्याला दाखवतोय छानपैकी। आपण पाहू शकता की कशा प्रकारे हा सगळा दरबार जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो। आपण जर पाहिलं तर बघा, हे अशा प्रकारे एका पाठोपाठ एक आपण त्याचे लेयर्स आपण पाहतोय, आणि हा लेयर्स अशा पद्धतीने समोर आणला तर हा सगळा दरबार आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये आपल्याला राम, लक्ष्मण, माता सीता आणि साक्षात प्रभू श्रीरामचंद्राचे कोतवाल अर्थात रक्षक हनुमान देखील आपल्याला बघायला मिळतात। ही बाजू देखील आपण बघा, आणि छानशी कलाकृती आपल्याला या अयोध्येमध्ये आल्यानंतर भक्तांच्या मांदियाळीमध्ये जे जयपूरचे कलाकार आहेत त्यांनी तयार केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, अयोध्या। विशाल तिथे अनेकांना भेटतोय, अनेकांशी बोलतोय, ते सगळं तर आपण पाहतोच होत या कार्यक्रमामध्ये। पण आत्ता जसं मी मगाशीच म्हटलं की थेट अयोध्येत जाऊया आणि अयोध्येतलं वातावरण विशालकडून जाणून घेऊया। विशाल, खूप थंडी आहे अयोध्येमध्ये, ते जाणवतंय, पण वातावरण काय आहे? सगळं भक्तिमय वातावरण आम्ही तुझ्यामधनं, तुझ्याकडनं, तुझ्या आजूबाजूने अनुभवतोय। सुवर्ण, वेगळं काय सांगायला पाहिजे, राममय वातावरण आहे, आणि राममय वातावरण जे आहे ते वैष्णवांच्या रूपाने अधिक सजलं आहे। म्हणजे भक्तीचा सोहळा, भक्तीचा मेळा, भक्तीचा दागिना आणि द्वैताकडून अद्वैताकडे जाणं आपण ज्याला म्हणतो, हे सगळं बघत असताना मी आता हे शरीयूच्या नवीनच तयार केलेल्या घाटावरती, खरं तर विरासत भी आणि विकास भी असं म्हणत उत्तर प्रदेश सरकारने हा घाट जो आहे तो खूप छान पद्धतीने सजवलेला आहे। केवळ उद्याच्या सोहळ्यापुरतं नाही, तर यापुढची अनेक वर्ष हा घाट अशाच पद्धतीने आपल्याला सजलेला दिसणार आहे। खास लेझर शो जो आहे तो या ठिकाणी दाखवण्यात येतो, आणि मधले हे कारंजे तर सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरलेले आहेत। त्यामुळे भाविक इथं आवर्जून आल्यानंतर हनुमानगडीला जातात, रामपेढीला जातात, कनक महलाला जातात, आणि त्यानंतर अर्थात उद्यापासून रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर त्या आवर्जून या घाटावरती खास हा लेझर शो आणि हा फाउंटनचा शो बघण्यासाठी म्हणून आवर्जून इथे उपस्थित होणार आहेत। यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। फडकं मारावं तसं अयोध्येचं रूप सुवर्ण पालटलेलं आहे। आपल्या न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना खरं तर आपल्याला अपील करायचं, आवाहन या दृष्टीने करायचं की खरंच जर आपण एकदा म्हणजे अयोध्येला आलेला नसाल तर यापुढे एकदा तरी येऊन तुम्ही अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घ्यायला हवं, आणि ही केलेली जी सजावट आहे, हा झालेला जो विकास आहे तो आवर्जून बघावा। कारण
ज्या पद्धतीने हे सगळं काम इथे करण्यात आलेलं आहे, ज्याची स्वच्छता इथे ज्या पद्धतीने ठेवली जाते, हे खरंच कौतुकास्पद आहे. सुरक्षा व्यवस्थेबद्दल देखील दाद द्यायला हवी. आत्ता क्षणाला जर आपण बघितलं तर उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता सुवर्ण अवघे काही तास उरलेले आहेत. त्याच्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांपासून तर अगदी SPGच्या सुरक्षेपर्यंत चोख सगळा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि अर्थात भाविकांची गर्दी जी ती वाढताना दिसते. साधारण आपण जर लक्षात घेतलं तर उद्या 10:30 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात या ठिकाणी होईल आणि दुपारी शेवटचं 1 वाजता त्यांचा जो एका टेकडीचा व्हिजिटचा कार्यक्रम आहे तो झाला की ते पुन्हा त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाच्या दिशेने रवाना होतील. म्हणून आत्ता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला हे सगळं शरीव नदीच्या घाटावरचं विहंगम दृश्य आपल्या न्यूज 18 लोकमतच्या दर्शकापर्यंत आपण पोहोचवतोय. आणि आपल्या सगळ्या दर्शकांना मला आश्वासित करायचं आहे की अशाच पद्धतीने मी, माझी सहकारी, माझी न्यूज 18 लोकमतची सगळी टीम म्हणजे संदीप पवार असेल, प्रवीण शेट्टी असेल, शिवाय आमचे संपादक आशुतोष पाटील असतील, हे इथल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. याची देही याची डोळा, इथली ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवत असताना आपण देखील आपल्या दिवाणखान्यात बसल्या बसल्या आपल्या कुटुंबियांसमेत जय श्रीरामचा नारा द्याल. नक्की विशाल, उद्या दिवसभर न्यूज 18